तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे नुपूर तुळशीला दिवा लावण्यासाठी बाहेर निघालेली असते आणि बाहेर चालत असताना ती हे बोलत असते की मला पूर्ण खात्री होती की इकडे तू नक्की येशील म्हणून. हे सगळं काही ती इथे बोलत असताना आता मल्हार तिच्या समोर असतो. मल्हार तिच्या समोर असताना आता इकडे नुपूर विचार करते की हा मल्हार हा इथे कसा काय, असा इकडे लगेचच ती विचार करत असते. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, तुम्ही इथे? तेव्हा ती सुद्धा म्हणत असते, हो, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा तो म्हणत असतो, एक मिनिट. आता लगेचच नुपूरच्या हातामध्ये जो काही दिवा असतो तो दिवा मात्र इथे मल्हारच्या त्या शर्टला लागलेला असतो आणि मल्हारच्या शर्टला तो दिवा लागल्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, काय चाललंय तुमचं? प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मला तुम्ही भेटताय तेव्हा तेव्हा इथे असं ठरवलेलं आहे का की तुम्ही मला कोणता ना कोणता डाग देणारच आहात म्हणून? तुमचं नेमकं काय चाललेलं आहे? तुम्ही असं का बरं वागताय? का बरं ह्या सगळ्या गोष्टी करताय? तेच मला काही केल्या समजत नाही. तेव्हा लगेच आता इकडे नुपूर म्हणत असते, नाही नाही, अजिबात तसं नाही आहे. तेव्हा छोटी इशू आलेली असते आणि ती म्हणत असते, उलट आत्तू म्हणते डाग लागलेले चांगले असतात. पण आत्तू हेही सांगते की तेलाचे डाग काही केल्या फारसे निघून जात नाहीत. मग आता हा जो काही तेलाचा डाग आहे तो आता कसा निघून जाणार आहे, असं इकडे ती बोलते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का काका? तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, हो, सांगायला तर पाहिजेच ना, नेमकं कशाबद्दल बोलतेस? तेव्हा लगेच इशू म्हणत असते, त्याचं काय आहे ना, आमची आत्तू मुद्दाम काहीच नाही करत आहे. तेव्हा लगेच आता इकडे नुपूर म्हणत असते, खरं तर खरंच सॉरी, म्हणजे त्या दिवशीच्या डागासाठी सुद्धा आणि ह्याच्यासाठी सुद्धा. तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर तो म्हणत असतो, खरंच? हो, प्लीज ना, खरंच खरंच मी अगदी मनापासून सॉरी म्हणत आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी. तेव्हा जो काही इकडे मल्हार आहे तो इकडे तिच्याकडे पाहतच असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला तो म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाही. कामाच्या बाबतीत तुम्ही एवढा हलगर्जीपणा करता ते ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांच्या बाबतीत सुद्धा एवढा कसा काय हलगर्जीपणा करता तेच मला काही कळत नाही. काय हो, तुम्ही असं कसं वागू शकता? तेव्हा नुपूर म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. अहो, तुमची आई तिकडे रस्त्याने चालत होते आणि तुमची आई तिकडे रस्त्याने चालत असताना मला एक गोष्ट सांगा, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमचं लक्षसुद्धा नसावं का हो? आता त्या दिवशी मी इकडे तुम्हाला त्यांना मी तिथे वाचवलं आणि त्याचबरोबर त्यांना तिथे वाचवल्याच्या नंतर एक गोष्ट मात्र झालेली आहे. मी जर तिथे नसतो तर काय झालं असतं? म्हणजे इकडे त्या आल्या होत्या आणि त्यांच्या पाठीमागे गाडी येत होती. मग हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजत नाही आहेत का? हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच तिथे आपली छोटी ईशा आलेली असते. ती म्हणत असते, नाही, अजिबात असं नाही आहे. इथे माझी अत्तू अजिबात तशी नाही आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, आत्तू तशी नाही आहे म्हणजे नेमकी आत्तू कशी आहे? तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे मी खेळायला जाते असं म्हणून इशू निघून जाते. तेव्हा आशाताई येतात आणि त्या म्हणत असतात, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे नुपूरच्या बाबतीत. अरे, तुला एक गोष्ट सांगू का? ती आहे म्हणून सगळ्या गोष्टी आहेत आणि ती जर नसेल तर कोणतीच गोष्ट शक्य नाही आहे. कारण तुला एक गोष्ट सांगू का, की इकडे आज तिच्यामुळेच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत आहेत. तिच्यामुळेच इथे हे सगळं काही व्यवस्थित होतंय. तुझ्या लक्षात येतंय का? म्हणजे आज तिच्यामुळेच मी सुखरूप आहे आणि तिच्यामुळेच मी व्यवस्थित जगू जरी शकते. तेव्हा तो म्हणत असतो, मग तुम्ही तिथे बाहेर होतात? अरे, मी बाहेर जरी असले ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बिचारीची काहीही चूक नाही आहे, तेच मी तुला सांगत होते. तेव्हा हे सगळं काही होत असताना आता आपण पाहतो की इकडे त्याला आजीनं आतमध्ये बोलवलेलं असतं आणि आतमध्ये बोलवल्यानंतर तो म्हणत असतो, नाही नाही, नको, आता मला गेलं पाहिजे.
तेव्हा त्या म्हणत असतात, हे बघ, जाणार तर आहेसच, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव की माझ्या पोरीच्या हातचं 2 घास खाऊन जा. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, नाही नाही नको. आता इकडे आजीच्या आग्रहाखातरच तो आतमध्ये आलेला असतो. आजीच्या आग्रहाखातर आतमध्ये आल्यानंतर इकडे लगेचच नुपूरने बनवलेली जी वडी असते ती त्याच्याकरिता घेऊन येते. नुपूरने बनवलेली वडी त्याच्याकरिता घेऊन आल्यानंतर इकडे आता लगेचच जो काही मल्हार आहे तो ती वडी चाखत असतो. ती वडी खाल्ल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद आल्यानंतर इकडे ज्या काही आजी आहेत, आशाताई आहेत, त्या म्हणत असतात, खाल्लीस का? कशी वाटली माझ्या नुपूरच्या हातची वडी? तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, हो. तेव्हा नुपूरला हे सगळं काही वेगळं काही नसतं. तर आता मल्हार म्हणतो, खरं तर त्यांच्या हातची चव मला माहिती आहे. पण खरं तर नुपूर म्हणते, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला शोधत होतात असं मला कळलं. तुम्ही का आणि कशासाठी मला शोधत होतात काही समजेल का? मला डबेवाल्याकडून समजलं की तुम्ही माझा शोध घेताय. तेवढ्यातच आता इकडे मीना आलेली असते आणि आरडाओरडा करते आणि रडत असते. म्हणत असते, अगं आई गं, तुला काय सांगू ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का नुपूर, मी इथे आईंना किती शोधलं. पूर्ण शहरामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुठेच सापडल्या नाही. काय करू? तेव्हा रडायला लागलेली असते. तर आता इथे नुपूर म्हणत असते, वहिनी असं काय करतेस? हे बघ, आई इथेच आहे. असं म्हटल्यानंतर लगेच समोर पाहते तर म्हणत असते, अगं बाई, आई इथेच आहेत. कशा काय आल्या? कशा काय आल्या म्हणजे? अगं, हे मल्हार खानविलकर आहेत. सुमिता इव्हेंटचे ते ओनर आहेत आणि त्या दिवशी मला ह्यांचीच ऑर्डर मिळाली होती आणि आजसुद्धा ते त्यांची ऑर्डर देण्यासाठीच आलेले आहेत. तेव्हा लगेच आता इकडे ते पाहत असतात आणि म्हणत असतात, मला लाडूची ऑर्डर द्यायची आहे. 300 लाडूचे बॉक्स आहेत. हे सगळं काही पाहिल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, 300? हो, म्हणजे तुम्ही घेणार असाल तर घ्या, नसल घेणार तर नाही घेतलं तरी चालेल. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो, घेणार तर आहेच ना, का नाही घेणार? मी ही ऑर्डर करण्यासाठी तयार आहे, असं आता इथे तिने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे लगेच आता मीना म्हणत असते, नाही नाही, मी काय म्हणते ते तू नीट ऐक. हे बघ, ही जी काही ऑर्डर आहे ना, ती ऑर्डर तू अजिबात घेऊ नकोस. काही गरज नाही ती ऑर्डर घेण्याची. कारण का वहिनी असं का म्हणतेस? अगं, तुला होणं शक्यच नाही. का नाही होणार आहे? होईल ना. तेव्हा आता इकडे आई म्हणत असतात, असं का बोलतेस? ऑर्डर ही कन्फर्म होणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, अहो, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? ही ऑर्डर होणं कसं शक्य आहे? म्हणजे मला एक गोष्ट सांगा, आता हिनं जर ही ऑर्डर घेतली आणि ही ऑर्डर घेतल्यानंतर पुन्हा काही जर प्रॉब्लेम झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग काय होणार आहे? म्हणून सांगते की ही ऑर्डर घ्यायला नको आणि पुन्हा तुमच्या जीवावर बेतलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग काय करायचं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे मल्हार म्हणत असतो, काही हरकत नाही. तुम्हाला जर बाहेर ऑर्डर करायला जमत नसेल तर तुम्ही एक काम करा, ही जी काही ऑर्डर आहे ना ती तुम्ही घरातून सुद्धा पूर्ण करू शकता. माझा काहीच हरकत नसणार आहे किंवा काहीच प्रॉब्लेम नसणार आहे, असं सुद्धा आता इकडे बोलण्यात आलेलं असतं, सांगण्यात आलेलं असतं. आता हे सगळं काही झाल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळ्यात आणि सुंदर अशी गोष्ट म्हणजे की इकडे जी काही आपली तायडी आहे, त्या तायडीचा पूर्ण जो काही प्लॅन आहे तो पूर्ण प्लॅनच इथे आता फ्लॉप झालेला असतो. कारण एक सगळ्यात महत्त्वाची आणि त्याहूनही तेवढीच इंटरेस्टिंग गोष्ट की इकडे नुपूरने ऑर्डर घेतलेली असते. आता ती किचनमध्ये असते आणि तेव्हा इथे आशाताई येतात आणि म्हणत असतात, खरं सांगू का नुपूर, मला तर फारच आनंद झाला आहे बघ ह्या सगळ्या काही गोष्टीचा. तू ऑर्डर घेतलीस आणि त्यामुळे हे सगळं एवढं छान झालंय, त्याचा मला फार आनंद आहे बघ. इकडे आता ती म्हणत असते, ऑर्डर घेतलेली आहे पण हे सगळं होणार आहे ना व्यवस्थित? तेव्हा तो म्हणत असतो, हो तर का नाही होणार आहे? नक्कीच होणार आहे. कारण इकडे, अरे पण तरीसुद्धा तू आता तिला घरातून ऑर्डर करायला सांगितली आहेस, त्यामुळे तिचं किचन वगैरे सगळं क्लीन आहे की नाही
हायजीनचा प्रश्न वगैरे ती मेंटेन करेल की नाही. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, जर तिने तसं काही केलं नाही ना, तर एक गोष्ट सांगू का, मी तिथली तिथे तिला ती ऑर्डर जी आहे ना, ती इथे कॅन्सल करायला लावेन. काहीही प्रश्न किंवा काहीही प्रॉब्लेम येणार नाही, असं इकडे तो तिला सांगत असतो. तेव्हा रेवती म्हणत असते, हे बघ, मी एक गोष्ट सांगू का, त्याची काहीच गरज पडणार नाही. मला पूर्ण खात्री आहे की काही जरी झालं ना, तरीसुद्धा अनुपूर ही ऑर्डर पूर्ण करेलच म्हणून, असं ती इथे बोलते. हां, इकडे दुसऱ्या बाजूला तायडीचा जळफळाट होत असतो. ती इथे विचार करू लागलेली असते की हे सगळं काय होतंय? माझ्याच बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको होत्या. कारण इकडे ती पोरगी मला डबल क्रॉस करते. ती आता कशीच ही ऑर्डर पूर्ण करते आणि काय करते हेच मला पाहायचंय. काही जरी झालं ना, तरीसुद्धा इकडे त्या पोरीला मी ही ऑर्डर पूर्ण करूच देणार नाही, असं इथे तिचं म्हणणं असतं. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता काही आई आहेत त्या म्हणत असतात, खरं सांगू का गं नुपूर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघ ना, तो मुलगा किती गुणाचा आहे. तो तुला भेटला काय, योगायोग जुळून आला काय. तुला सांगू का, खरं तर जेव्हा मी त्याला भेटले ना, जेव्हा त्याला पाहिलं ना, तेव्हा त्याच्यामध्ये मला माझा वेदांतच दिसला. असं म्हणून तू ती ऑर्डर नक्की पूर्ण करशील आणि त्याचबरोबर तुला माझ्या शुभेच्छा आहेत. आज किती आनंदाची गोष्ट आहे. हा योगायोग आहे की आणखी काही. तेव्हा नुपूर म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. हो, समजेल तुला लवकरच. दुसऱ्या बाजूला हे सगळं काही झाल्यानंतर आता मल्हारने सांगितलेलं असतं की बघू काय होतंय तर. जर तिचं किचन हायजीन असेल तर तिथल्या तिथे ती ऑर्डर आपण पोस्टपोन करूयात, थांबवूयात. आणि तेव्हा त्याने दीपला तिचं किचन चेक करण्यासाठी पाठवलेलं असतं. आता इकडे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलून झाल्यानंतर ज्या काही आशाताई आहेत, त्यांनी मात्र इथे जी काही नुपूर आहे तिला मोटिवेट केलेलं असतं आणि ही ऑर्डर तू नक्की पूर्ण करशील. त्याचबरोबर चांगल्याच पद्धतीने ही ऑर्डरसुद्धा पूर्ण होईल. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता इकडे नुपूर मात्र अगदी जोमाने आणि उत्साहाने सुद्धा कामाला लागलेले असते. दुसऱ्या बाजूला आता इकडे तायडी जी आहे ती तिच्या खोलीमध्ये असते. तेव्हाच तिची आई आणि त्याचबरोबर तिचे बाबा तिला मुद्दाम डिवचत असतात. ते म्हणत असतात, तर असं वाटतंय की आता इकडे मल्हार तुझं काही ऐकत नाही. आता फक्त आणि फक्त मल्हार त्या रेवतीचं आणि त्याचबरोबर त्या नुपूरचंच ऐकणार आहे. कारण इकडे बघ ना, तू कितीतरी वेळा त्याला म्हणत होती की त्या मुलीला ऑर्डर द्यायला नको, त्या मुलीला ऑर्डर द्यायला नको. पण इथे मल्हारने तुझं काय ऐकलंय का? नाही ऐकलं. आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की आता तो तुझ्यावर भारी पडतोय. तेव्हा लगेच आपण पाहतो की तायडी म्हणत असते, अजिबात असं होणार नाही. काही जरी झालं ना, तरीसुद्धा ह्या तायडीचंच राज्य असणार आहे. आता उद्या खरी मजा येणार आहे त्या चाळीमध्ये. इकडे दुसऱ्या बाजूला जे काही चावरे आहेत, त्यांनी फोन केलेला असतो मीनाला आणि ते म्हणत असतात, गृहप्रवेश करायचा आहे ना? मग आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, काही जरी झालं तरी नुपूर माझीच झाली पाहिजे. तिला कोणतीही ऑर्डर मिळता कामा नये. तेवढ्यातच छोटी इशू चाळभर करत असते की माझ्या आत्तूला 300 बॉक्सची ऑर्डर मिळाली. माझ्या आत्तूला 300 बॉक्सची ऑर्डर मिळालेली आहे. हे सगळं चावरे फोनवर ऐकतात आणि म्हणत असतात, एक मिनिट, आत्ता पाठीमागून कोणाचा आवाज होता? कोणाला मोठी ऑर्डर मिळालेली आहे? खरं खरं सांगा. तेव्हा मीना म्हणत असते, नाही हो चावरे, ते द्या सोडून. लहान मुलगी आहे, काहीही बोलते. तिचं एवढं तुम्ही काय मनावर घेताय? द्या सोडून. असं इकडे आता ती बोलत असताना पुन्हा चावरे म्हणत असतात, बघा, मी तुम्हाला ज्या काही गोष्टी इथे सांगतोय त्या गोष्टी तुम्ही एकदा नीट पहा, नीट लक्ष देऊन ऐका. काही जरी झालं ना, तरीसुद्धा इथे त्या नुपूरला कोणतीही ऑर्डर मिळता कामा नये. काही जरी झालं तरीसुद्धा नुपूर फक्त आणि फक्त इथे माझीच असली पाहिजे. एकदा का नुपूरला ऑर्डर मिळणं कमी झाल्या तर मी तिच्यासोबत लग्न करेल आणि माझं जे काही तिने कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जामध्येच मी तिला अडकून टाकेल. आणि तुम्हाला तुमच्या नवीन घराचा गृहप्रवेश करायचा आहे ना, पाहिजे ना तुम्हाला नवीन घराचा गृहप्रवेश? हो चावरे, असं काय करताय? खरं तर हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मी त्या म्हातारीला बाहेर काढलं नसतं. म्हातारीला बाहेर काढलं नसतं म्हणजे काय केलं तुम्ही? अहो, अहो काय अहो? तुम्ही त्या म्हातारीबरोबर खेळू नका काही. कळलं का? तीच एक आपल्या हाती हुकुमाचा इक्का आहे. तुम्ही एवढ्या लवकर आणि सहजासहजी तिची हक्कलपट्टी करून तिला मारणार आहात का? असं काही करायचं नाही, कळलं? नवीन घराचा गृहप्रवेश करून घ्यायचा आहे ना तुम्हाला? तेव्हा ती म्हणत असते, हो. दुसऱ्या बाजूला नुपूर आता किचनमध्ये कामं करत असते सकाळी सकाळी. इशूला किचन वाट्यावर बसवलेलं असतं आणि तेव्हा तिला सामानाची काही यादी तिने करायला लावलेली असते.
बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या ती तिला लिहायला लावत असते. आता इशूसुद्धा खूपच आनंदाने आत्तूला मदत करत असते. तेवढ्यातच मीना तिथे फ्रीजमध्ये आलेली असते काहीतरी घेण्यासाठी. ते ही सगळं काही पाहते आणि मनातच म्हणत असते, "हो, किती मोठी ऑर्डर घेणार आहे? काय करणार आहे ह्या ऑर्डरचं एवढ्या? काहीच कळत नाही मला तर." आता इकडे इशूच्या शाळेची वेळ झालेली असते आणि इशूच्या शाळेची वेळ झाल्यानंतर आता नुपूर म्हणत असते, बाद झाली यादी." "अगं पण आत्तू यादी राहिली आहे." "असू दे गं, पण शाळेची वेळ झाली ना, बाबा बाहेर वाट बघत असेल, चल लवकर." असं म्हणून आता ती तिला सोडवायला बाहेर जाते. तोपर्यंत मीनाने जी काही सामानाची यादी बनवलेली असते, तो सगळी सामानाची यादी फाडून टाकलेली असते. कारण तिला नुपूरला काही जरी झालं ना, तरीसुद्धा ही जी काही ऑर्डर आहे ती पूर्ण करू द्यायची नसते आणि म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आता इशू तर कॉलेजला निघून गेलेली असते. तेवढ्यातच त्या चाळीमध्ये आता इकडे तायडीची एंट्री झालेली असते. आता तायडी अगदीच खूपच मोठ्या तोऱ्यात आलेली असते. नुपूरला समोर पाहते. नुपूरसुद्धा तिच्याकडे पाहते. नुपूरला ही गोष्ट लक्षात येते की ही तीच बाई आहे. ह्या बाईची माझी इथे भेट झाली होती. म्हणजे खानविलकरांच्या ह्या कोणीतरी आहेत आणि आता त्या इथे कशा काय आल्या असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि हा प्रश्न तिला पडल्यानंतर आता इकडे ती तिच्याकडे पाहते आणि तेव्हा नुपूर म्हणत असते, "तुम्ही इथे काय करताय?" तेव्हा ती म्हणत असते, "ओळखलं का मला?" "हो, ओळखलं ना, पण तुम्ही इथे काय करताय?" असा प्रश्न तिने तिला विचारलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जी काही तायडी आहे ती किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी ती चेक करत असते आणि सर्व गोष्टी चेक केल्यानंतर ती म्हणत असते, "तुमच्याकडे फूड लायसन आहे का?" तेव्हा ती म्हणते, "नाही, फूड लायसन वगैरे काहीही नाही आहे." तेव्हा सगळ्या किचनमध्ये चेक केल्यानंतर इकडे डब्बे त्या सगळ्या गोष्टी ती चेक करते, पाहते आणि तेव्हा तिला तो ओपन सिलेंडर दिसतो आणि म्हणत असते, "हा सिलेंडर असा तुम्ही कसा वापरू शकता? आणि एवढी ही मोठी ऑर्डर तुम्ही घेतली आहे. तुमच्या चाळीमध्ये एवढे छोटे-छोटे घरं आहेत. तुमच्या चाळीमध्ये एवढे छोटे-छोटे घरं, एवढी मोठी ऑर्डर कधी काय इथे होऊ शकतो याची तुम्हाला खात्री तरी आहे का? किंवा कल्पना तरी आहे का? त्यामुळे तुम्ही ही ऑर्डर नाही घेऊ शकत." आता ह्या सगळ्या गोष्टी इथे चाळकऱ्यांना सांगितल्यानंतर चाळकरी म्हणत असतात, की "हो, अजिबात ही ऑर्डर तुम्ही घेऊ नका." असं म्हटल्यानंतर जो काही सेक्रेटरी आणलेला असतो सोबत, तो सुद्धा म्हणत असतो, की "हो, अगदीच बरोबर बोलतोय. तुम्हाला दिलेली ही ऑर्डर मी इथे रद्द करतोय." आता शेवटी तायडीने जो काही डाव टाकलेला असतो, तो डाव तिचा यशस्वी झालेला असतो. पण शेवटी मल्हार, रेवती ह्या सगळ्या गोष्टीवर मार्ग काय काढतील? त्याचबरोबर नुपूर आता ही ऑर्डर कुठून आणि कशा पद्धतीने पूर्ण करेल, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा तुझ्या सोबतीने. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.